पुण्यामधील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गोखले बिल्डरच्या साथीनं जैन समाजाची जी काही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रकार त्यांच्या अंगलट आला होता आणि यानंतर आता पुण्यातनंच खरं तर दुसरं प्रकरण समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP या कंपनीनं 300 कोटीमध्ये बौद्ध समाजाच्या वतनाची जागा घेतल्याचा आरोप केला जातोय. खरं तर या जमिनीची मूळ किंमत 1800 कोटीच्या आसपास आहे. मग असं असताना पार्थ पवारांना ही जमीन कशी देण्यात आली आणि याच संदर्भात आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पार्थ पवारांना या गुन्ह्यातून वगळण्यात आलेलं आहे. आज बारामतीमध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आलेत. आपल्यासोबत काळूराम चौधरी, आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेतली, काय नेमका हेतू, काय उद्देश आहे आणि काय मागणी? आमची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे की बारामती शहर आणि तालुक्यातील ज्या महार वतनाच्या जमिनीचे व्यवहार गेल्या 10-15 वर्षात झालेत, याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत आणि पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या जमिनीच्या चौकशी होईपर्यंत पार्थ पवारांचे वडील अजित आनंदराव पवार यांना मंत्रिपदा, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, जेणेकरून त्या प्रकरणाचा योग्य जो तपास करता येईल, ते हस्तक्षेप करणार नाहीत म्हणून. खरं तर आता तुम्ही कोणतं प्रकरण या ठिकाणी समोर आणलंय आणि कुठला असा सातबारा आहे जो वतनाचा आहे आणि त्या वतनावरती अजित पवार असतील किंवा पार्थ पवारांच्या कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव सोडलंय? ठीक आहे, हो का. 353 गावाचं नाव सोनगाव, तालुका बारामती, गट नंबर 353. मूळ मालकाचे नाव ढाकू महार. ढाकू महाराचा वारस किसन ढाकू कांबळे आणि किसन ढाकू कांबळेला कंस करून आपक असणाऱ्या पार्थ अजितराव पवार आणि आपक सुनित्रा अजित पवार हे नाव 1989च्या उतार्यावर आहे. ऍक्च्युली तुम्ही विकिपीडियाला जर बघितलं तर पार्थ पवारचा जन्म 90चा आहे. जलामल्या महाराच्या जमिनीवर यांचा डोळा कसा काय आला? ही कशी काय घेतली तुम्ही जागा? ही तुम्ही कोरेगाव पार्कची 1800 करोड रुपयाची जमीन महार वतनाची सत्तेचा दुरुपयोग करून हे करताय. जमिनीच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. अजितदादांची तत्काळ हकालपट्टी करावी. त्या पार्थ पवारला आरोपी बनवावं, त्याला गाळण्यात येतंय, त्याला वाचवायचं चाललंय. हे होऊ नये म्हणून अजित पवारांची मुख्यमंत्री साहेबांनी हकालपट्टी करावी आणि महार समाजाच्या महाराष्ट्रातल्या, बारामतीतल्या आणि सगळ्या महाराष्ट्रातले जे व्यवहार झालेत ह्याच्याकरता श्वेतपत्रिका काढावी की कसे व्यवहार झाले. तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीसांना मी पत्र लिहून मागणी करणार आहे अजित पवारांची हकालपट्टी करण्यासंदर्भात. मात्र अजित पवार म्हणताय की या प्रकरणाशी माझा दुर्नव्हे संबंध नाही. मग असं असताना कुठल्या आधारे तुम्ही मुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करताय? अहो, साधा प्रश्न आहे. आता तुम्ही पत्रकार आहे, ह्याच्यातले किती पत्रकार बांधव आहे, मग ती एवढ्या बार माफ करा. आता उपमुख्यमंत्री सांगत नाही होय माझं पोरगा करा, तसं उपमुख्यमंत्री कलेक्टरला सांगू शकतो का नाही? आयुक्ताला सांगू शकतो का नाही? अजित पवार म्हणतायत की मी अधिकाऱ्यांना अनेकदा सांगितलंय, जर माझ्या नावाचा कोण गैरवापर करत असेल तर यावर तुम्ही तत्काळ कारवाई केली पाहिजे, मग भले तू कोणासोबत. आता उघड झालेला आहे, त्याच्यामुळे तत्काळ अजित पवारांनी आपल्या नैतिकतेचा हित घेऊन गरीबासावर राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी देखील याची गंभीर दखल घेतली, या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश केले. तुम्हाला वाटते अजित पवार त्यांच्या मंत्रिमंडळात असताना ही चौकशी निपक्षपातीपणे होईल? म्हणून तर मी त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे. म्हणून तर मी म्हणतोय की यांना त्याच्यात ठेवू नका. निपक्षपातीपणे जर कारवाई करायची असेल तर अजित पवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे, तरच होईल. आता हा तुम्हाला मी उतारा सोनगावचा दाखवला. माझ्याकडे दुसरं प्रकरण आहे. 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर क्षेत्र मागासवर्गीयांचं आहे. गावाचं नाव मेडद, तालुका बारामती. या मेडदच्या मागासवर्गीय समाजाची 5 एकर क्षेत्र ग्रामपंचायत ठराव करती आणि मागासवर्गीयांकडनं ती काढून ही क्षेत्र बारामती खरेदी विक्री संघाला दिलं जातं आणि खरेदी विक्री संघ तिथं पेट्रोल पंप टाकतो आणि धंदा करतात. आणि तुमचा धंदा मागासवर्गीयांना देशोधडीला लावून होय. तुमचं पोरग जलामलं 1 वर्षाचं बी नसेल तेव्हा 353चा गट त्याच्या नावावर करताय. तो 90ला जलामलाय आणि 89च्या 7 बाऱ्यावर बी त्याचं नाव आहे, पार्थ अजित पवारचं. हे सगळं तुमच्या डोळ्यात देखत आहे. खरं तर या प्रकरणामध्ये जवळ तहसीलदार जे आहेत सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आल्याचं अनेक माध्यमांवरती दाखवलं जातंय. मात्र सूर्यकांत येवले ज्यांना ज्या कारणासाठी निलंबन केलंय
खरं तर पार्थ पवारांची त्या सगळ्या प्रकरणाचा काडी मात्रही संबंध नाही. मग असं असताना या सगळ्या प्रकरणाला हे येवलेंचं कनेक्शन का दिलं जातंय? कारण हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न डायव्हर्ट केला जातोय. डायव्हर्ट डायव्हर्ट करण्याचा हा भाग आहे. काय ह्याच्यात येवले 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 तर आरोपी आहेच. कलेक्टर, पालकमंत्री, महसूलचे सगळे कर्मचारी हे देखील तेवढेच आरोपी आहेत. त्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अॅट्रॉसिटी अंतर्गत झाला पाहिजे. ही जमीन महारवतनाची आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांवरती अॅट्रॉसिटी, अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्ते म्हणतात की निवडणूक आली, निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांचे असे काहीतरी जाणीवपूर्वक प्रकरणं बाहेर काढली जातात आणि अजित पवारांना बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधकांकडून केलं जातं. ते 150 रुपयावाला शर्ट घालून ती कार्यकर्ते तिकिटासाठी बोलतात. त्यांना काय माहित आहे, त्याच्या आज्यापांज्याची जमीन लाटलेली आहे. त्याच्या आज्यापांज्याची जमीन तिथं लाटलेली आहे. त्याच्यात लाटलेल्या जमिनीत तो म्हणत असेल तर त्याला पाहिजे तिकिटात आणि लागलेले आहेत लोकलच्या इलेक्शन. त्याला आपलं नगरसेवक व्हायचंय आणि नगरसेवक होण्यासाठी तो हे करतोय. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांची जी अमेडिया LLP कंपनी आहे, हा. या अमेडिया LLP कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवारांचे जे सुपुत्र आहेत पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या खासगी एजंट आहेत शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून पार्थ पवार अद्याप लांब आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बाप वाचवतोय ना पोराला. बाप उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आहे, मग बाप वाचवणारच ना पोराला. म्हणून तर माझी मागणी आहे की अजित पवारांना तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. हे प्रकरण झाल्यानंतर आजच एक ताजं प्रकरण बाहेर आलंय. कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून त्याचा अपहार केल्याचं प्रकरण आहे. यामध्ये ते शीतल तेजवानी आहेत आणि दिग्विजय पाटील जे सुनेत्रा पवारांच्या भावाचे मुलगा आहे, त्यांच्यावरती आज पुन्हा एकदा गुन्हा दाखल झालाय. कसं बघताय सगळं? अशा 1000 प्रकरण आहेत, आता एक एक बाहेर येतात. मीच कमीत कमी 17 प्रकरण बाहेर काढणार आहे. शेवटचा प्रश्न घेतो. हा प्रश्न मी पुन्हा विचारतोय. काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि मुख्यमंत्री न्याय देतील का? आणि तुमचा न्यायालयीन लढा कसा असणार आहे? काय पुढची दिशा असणार आहे तुमची? मी बारामती शहर, तालुका आणि महाराष्ट्रातील महारवतनाच्या जमिनीचे जे व्यवहार झालेले आहेत त्याच्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करावी ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर ही जी कोरेगावचं आणि बारामतीची जी प्रकरण आहेत याचा निपक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांना पालकमंत्री पदावरून आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, जेणेकरून ते त्या प्रकरणाला दबाव टाकणार नाहीत. अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आणि जे अधिकाऱ्यांनी ह्याच्यात पदाचा गैरवापर केलाय त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. आणि ही सगळं जर मुख्यमंत्र्यांनी केलं नाही तर आम्ही हायकोर्टात याच्या विरोधात दाद मागितली जाणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. हे होते काळूराम चौधरी. तर काळूराम चौधरींच्या माध्यमातून हे जे काही पत्र आपण पाहताय त्या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे एक प्रमुख मागणी जी केलेली आहे, या मागणीमध्ये उपमुख्यमंत्री का? अजित पवारांची मंत्रिमंडळातून खरं तर तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. कारण या प्रकरणामध्ये पार्थ पवार जो अजित पवारांचा मुलगा आहे, या प्रकरणामध्ये जर निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर अजित पवारांनी आपल्या पदापासून दूर झालं पाहिजे. या पत्रामध्ये खरं तर काळूराम चौधरींनी एक संदर्भ दिलाय. तो संदर्भ मी आपल्याला सांगतो. 2024 मध्ये खरं तर खडसे यांच्यावरती भोसरीच्या जे काही प्रकरण आहे, या भोसरी प्रकरणात खडसेंनी जसा नैतिकता धरून राजीनामा त्या ठिकाणी दिला होता, मग असं असताना अजित पवारांनी देखील खडसेंप्रमाणे नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा अशी मागणी काळूराम चौधरी यांनी केली. जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही तर इथून पुढच्या कालावधीमध्ये हे जे काही प्रकरण आहे ते न्यायालयात घेऊन जाणार. पण बौद्ध समाजाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी आपण परत मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. अजित पवार जोपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा तपास हा निपक्षपाती होणार नाही असा आरोप त्यांच्याकडून केला गेला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.